ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ठाणे मानव तस्करी विरोधी कक्षाने कारवाई करत कथित सेक्स रॅकेट प्रकरणात एका महिला वकिलाला अटक केली आहे। यामध्ये 2 तरुणींची सुटका करण्यात आली आहे। या महिलेने वकिलाच्या वेशात किती महिलांना आणि तरुण मुलींना व्यवसाय तोडले याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका नामांकित उडपी हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना एका महिलेकडून कल्याणमध्ये देह व्यापार चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचला। यावेळी संबंधित महिला 2 तरुणींना घेऊन उडपी पॅलेस हॉटेलमध्ये आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव मनीषा नांदे असून ती कल्याण आणि पनवेल परिसरात वकिली व्यवसाय करते। या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात हॉटेल चालकाची भूमिका काय आहे, हॉटेलमध्ये हा प्रकार किती दिवसापासून सुरू होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत असून दरम्यान या कारवाईनंतर कल्याणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारचे प्रकार सुरू होते का यावरही प्रश्न उपस्थित होत आहे। दिनांक 24 रोजी हॉटेल उडपी पॅलेस या ठिकाणी एक महिला जी पेशाने वकील आहे आणि ती 2 पीडित व्यक्तींना घेऊन उडपी पॅलेस या ठिकाणी आलेली होती आणि तिथे ह्युमन ट्रॅफिकिंगचे पथक आहे गुन्हे शाखेचे, त्यांनी त्या ठिकाणी रेड करून त्या महिलेला ताब्यात घेतलं होतं। त्या ठिकाणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला आमचा गुन्हा नोंद आहे। 3 दिवस त्या महिला जी आहे तिची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड होती आणि आज मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड तिला मंजूर झालेली आहे। कोणत्या कोर्टात ती काम करत होती, काय? कल्याण कोर्ट आणि पनवेल कोर्ट या ठिकाणी काम करत होती। मुंबईतील मीरा रोड येथे एका जुन्या गाडीची तपासणी करत असताना एक भीषण अपघात घडला। विक्रीसाठी आणलेल्या गाडीची तपासणी करत असताना एका तरुणाचा मृत्यू झालाय। तपासणी दरम्यान गाडीतील स्टीअरिंग एअरबॅग अचानक उघडली। या एअरबॅगच्या कव्हरचा जोरात झटका मानेला बसला। या घटनेत तो गंभीर जखमी झालाय। या तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत झाली। यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला। यावेळी त्या तरुणाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृताची ओळख 25 वर्षीय असून मोहित सुरेश सोने अशी पटली आहे। तो मीरा रोडवरील टियारा हिल्स हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता। त्याचा जुना गाड्यांचा विक्रीचा व्यवसाय होता। काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की ही घटना गुरुवारी दुपारी काशीमीरा येथील प्लेझंट पार्क सोसायटीजवळ घडली। मोहित सोनी याने आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवली होती आणि त्याची तांत्रिक तपासणी करत होते। ते कार खरेदी करण्यापूर्वी तिची तांत्रिक गोष्टीची स्थिती तपासत असताना स्टीअरिंग व्हीलमधील एअरबॅग अचानक उघडली। एअरबॅगचे कव्हर प्रचंड वेगाने उडून मोहितच्या मानेच्या उजव्या बाजूला इतक्या जोरात आदळले की त्याचा आघात इतका जोरात होता की त्यामुळे मानेला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। मोहित सोनी
यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले.